नमस्कार, विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातमीआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया। मध्यवर्गीयांच्या स्वप्नाचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस। महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। फसवणुकीसह चोरीचे गुन्हे दाखल, एकास अटक तर एक फरार। आणि कारागृहातून शिक्षा भोगून आला आणि पुन्हा गेला कारागृहात बाहेर येताच केली चोरी। आरोपीकडून 7 मोबाईल जप्त। आता सविस्तर वृत्त। केंद्रीय अर्थसंकल्प 25-26 वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीस म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक अभूतपूर्व अर्थसंकल्प सादर केला आहे। आपण याला मध्यम वर्गासाठी स्वप्नवत अर्थसंकल्प म्हणू शकतो। यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो। नरेंद्र मोदीजी आणि वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन जी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे। त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही, अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना या ठिकाणी होणार आहे। याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, ज्याचा उपयोग देशाच्या MSME क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो, अतिशय धीरानं घेतलेला अशा प्रकारचा हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल असं माझं मत आहे। पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलांना किंवा कामावरून घरी येत असलेल्या महिलांना टार्गेट बनवून नजर चुकवीत महिलाकडील दागिने, मोबाईल लांबविणाऱ्या अट्टल चोरांच्या टोळीतील एकाच्या मुसक्या बांधण्यात गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाला यश आलं आहे। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 3,39,000चा मुद्देमाल जप्त केला असून फरार एका साथीदाराचा शोध पोलीस घेत आहे। मंगलरूप वाचा किसनलाल राठोड वय 23 वर्ष, राहणार तालुका नागदा, जिल्हा उज्जैन, मध्य प्रदेश असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। 24 नोव्हेंबरला दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास बापूनगर सकरदरा येथील फिर्यादी मंगला मधुकर नेताम वय 32 वर्ष या बुधवार बाजार चौक येथे भाजीपाला घेण्यासाठी गेला असता दोघे त्यांच्याजवळ आले। त्यांना विश्वासात घेऊन नजर चुकवीत त्यांच्याकडील मंगळसूत्र, टॉप्स आणि मोबाईल असा 58,000चा मुद्देमाल चोरला। या प्रकरणी नेताम यांच्या तक्रारीवरून सकरदरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाला तांत्रिक तपासावरून काही सुगावा हाती लागला। कामठी रमाईनगर परिसरात सापळा रचून पोलिसांनी लालू याला ताब्यात घेतले। विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर फरार साथीदार आरोपी विकीनाथ व शंभू राठोड यांची नावे घेतली आहे। नागपूर शहरामध्ये मागच्या काही कालावधीमध्ये ज्या वृद्ध महिला किंवा मजुरी करून घराकडे जाणाऱ्या महिला यांना टार्गेट करून त्यांना एक नोटाचं, माझ्याकडे पैशाचं बंडल आहे ते मोजण्याचा बहाणा करणे आणि त्या महिलेला विश्वासात घेऊन तिच्या अंगावरचे दागिने काढून घेण्याचे प्रकार घडल्यामुळे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अशा संबंधाने फसवणूक आणि चोरीचे गुन्हे दाखल होते। या गुन्ह्यांचा एकत्रितरित्या गुन्हे शाखा यांच्याकडून तपास सुरू होता। त्या तपास दरम्यान मध्ये युनिट 4 गुन्हे शाखा येथील अधिकाऱ्यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यामध्ये
आरोपी नामे चुंगलरूप बाबा किशनराव राठोड, राहणार उज्जैन, हल्ली मुकाम रमाईनगर कामठी याचा सहभाग आहे. यावरून नमूद आरोपीचा शोध घेतला आणि त्याला विचारपूस केली असता त्याच्याकडून पोलीस स्टेशन सीताबर्डी, तहसील पाचपावली, वाडी आणि सक्करदरा या पोलीस स्टेशनला दाखल असलेले एकूण 6 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले दागिने एकूण 33 ग्रॅम, किंमत अंदाजे 3,39,000चा मुद्देमाल आरोपी याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे. चोरीची लत असलेल्या सराईत गुन्हेगाराने कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर येताच केली 7 मोबाईलची चोरी. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी त्याला पुन्हा अटक करून 7 मोबाईल जप्त केले आहे. यापूर्वीही त्याला 8 गुन्ह्यात अटक केली आहे. हरिलाल दीनदयाल कनोजिया, 35 वर्ष, मध्य प्रदेश निवासी असे आरोपीचे नाव आहे. रेल्वे पोलिसांना नागपूर रेल्वे स्टेशन परिसरात चोरी झाल्याची एक तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीचा तपास करताना पुन्हा एक मोबाईल चोरीची तक्रार प्राप्त झाली. रेल्वे पोलिसांनी तांत्रिक तपास करून चौकशी केली असता आरोपी हरिलाल कनोजिया याला अटक केली. आरोपी हा 1 दिवस पूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता आणि रिवा जाण्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात आला होता. चोरीची लत असल्याने त्याला शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याने आपले कृत्य सुरूच ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो यापूर्वीही 8 गुन्ह्यात अटक झाला आहे. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. नागपुरात रोड डिवायडरवरील झाडे तोडणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर PWDने 65 लाखाचे 602 झाडे तोडल्याचे तक्रार पोलिसात केली होती. या प्रकरणी तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर रोड डिवायडरवर जाहिराती लावण्यासाठी PWDने लावलेली 56 लाखाची झाडे तोडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात इसमाने 56 लाखाचे 602 झाडे तोडले. या प्रकरणी PWDने दिलेल्या तक्रारीवरून तांत्रिक तपास करून विश्वजित वैरागडे नामक आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 29 तारखेला प्रतापनगर चौकापासून खामला चौक, त्याचप्रमाणे पडोळे चौकापासून त्रिमूर्तीनगर चौक या परिसरामध्ये रोड डिवायडरवर जी झाडं लावलेली होती ते अज्ञात इसमाने ते झाडांची कत्तल केलेली आहे, ते झाडं कापलेली. अशा प्रकारचा एक गुन्हा आमच्याकडे PWDचे सहाय्यक आयुक्त यांनी दाखल केलेला होता. यामध्ये साधारण 56 लाख रुपये किमतीचे झाडं जे आहेत ते झाडं तुटल्याबाबतचा गुन्हा दाखल होता. या तपासादरम्यान आम्ही जे काही CCTV चेक केले, त्या CCTVवरून आम्हाला यामध्ये काम करणारे जे मजूर आहेत त्या मजुरांची माहिती मिळाली आणि त्या मजुरांमार्फत आम्ही त्यांना हे काम कोणी दिलेलं होतं याचा तपास केला असता यातील जो मुख्य आरोपी आहे विश्वजित वैरागडे हा आम्हाला मिळालेला, त्याला मी ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीवरून, तपासावरून आम्हाला असं निष्पन्न झालंय की त्याचा एक जाहिरातीचा व्यवसाय आहे. त्याची एक शुभारंभ मीडिया नावाची एक फर्म आहे आणि त्या फर्ममध्ये तो पोलवरच्या जी जाहिराती आहेत त्या जाहिराती लावण्याचं काम घेतो महानगरपालिकेकडून. आणि हा जो परिसर आहे ह्या परिसरामधलं काम त्याला घ्यायचं होतं, त्यामुळे त्याला त्या जाहिराती लावण्यासाठी मोकळी जागा मिळावी यामुळे त्यांनी त्या झाडाची कत्तल केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. कळमना हद्दीतील कॉपर कंपनीतून लगातार 2 वेळा चोरी करून चोरट्यांनी 4,80,000 रुपयाचं कॉपरवर हात साफ केला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास करून परिसरातील 3 आरोपींना अटक केली आहे. चोरीचा काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला, तर बाकी कॉपर कुठे ठेवलं, कुठे विकलं याचा तपास कळमना पोलीस करीत आहे. हद्दीतील कॉपर कंपनीतील 20 जानेवारीला कॉपर चोरी झाला होता. त्या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पुन्हा 30 तारखेला त्याच कंपनीतून कॉपर चोरी झाली. पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीदाराच्या आधारे तपास करून 3 आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपींनी चोरीची कबुली दिली. या दोन्ही चोरीत चोरांनी एकूण 4,80,000 रुपयाचा कॉपर चोरी केला होता. दिनांक 20/1/2025 रोजी आपले पोलीस ठाणे कळमना अंतर्गत जे न्यू गुलाब इलेक्ट्रिक कंपनी आहे ते कॉपरची कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये कॉपर चोरी गेला होता आणि अशी आपल्याकडे प्राथमिक माहिती आलेली होती.
त्यानुसार आपण रिपोर्ट घेतलेली आहे त्यांची, आणि त्यानंतर पुन्हा आपण आरोपीचा शोध घेतच होतो. त्या दरम्यान पुन्हा 30 तारखेला त्यांच्या कंपनीमध्ये पुन्हा अटेम्प्ट झाला चोरीचा, आणि अशा दोन्ही वेळेस चोरांनी अटेम्प्ट करून जवळपास 600 किलो कॉपर चोरीला गेला होता. 600 किलो ज्याची जर आपण पर केजी जर किंमत पकडली तर तो पूर्ण 4,80,000चा कॉपर चोरीला गेला होता त्यांच्याकडून. तर त्या चोरीमध्ये आपण मग फुटेज पाहिले, त्या घटनास्थळावर असणारे फुटेज, आणि फुटेज पाहून आपल्याला त्यामध्ये फुटेजमध्ये 2-3 मुलं झळकताना दिसलेले होते. मग त्या फुटेजच्या माध्यमातून आपण पुढे तपास करत गेलो, आणि आपले जे वस्तीमधले जे गुप्त बातमीदार होते त्यांना ऍक्टिव्ह केलं, आणि त्यांच्या मार्फतीने आपल्याला समजलं की कॉपर चोरीमध्ये 2-3 मुलांचं नाव येत आहे. तर त्या मुलांवर पाळत ठेवून आपण त्या मुलांना ताब्यात घेतलं, आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं. अशा प्रकारे आपण 3 मुलांना अटक केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये 3 मुलांचा PCR घेतलेला आहे. ओंकारेश्वर येथे दर्शनाला गेलेल्या युवकाचा मृत्यू झाला. पारशिवनी येथील कामेश महाजन असे या युवकाचे नाव आहे. कामेश याचा पारशिवनी येथे नेट कॅफे आहे. कामेश आपल्या 4 मित्रांसोबत खंडवा ओंकारेश्वर येथे दर्शनाला गेला होता. काल नर्मदा घाट येथे कामेशचा मृतदेह आढळून आला. पुढील तपास पोलीस करीत आहे. खंडवा के मोटक्का में नर्मदा घाट पर एक युवक का शव मिला है। युवक महाराष्ट्र के नागपुर का रहने वाला है, जो कि अपने दोस्तों के साथ ओमकारेश्वर दर्शन करने आया था। चारों एक होटल में रुके हुए थे। फोटो सर्कुलेट की तो पता चला कि एक नागपुर का कामेश पिता अविनाश महाजन नाम का व्यक्ति है, जो नागपुर का रहने वाला है, और जो अपने दोस्तों के साथ ओंकारेश्वर घूमने के लिए आया था। जो सुबह यहाँ करीब 6 बजे अपने दोस्तों के साथ निकला था और यहाँ नहाने के लिए आया था, और नहाने के दौरान इसकी मौत हो गई। अभी मृत्यु का कारण अभी स्पष्ट नहीं है, डूबने के कारण हुई है यहाँ, और कुछ वो पीएम के बाद ही पता चलेगा। इसलिए शव का पीएम के लिए पंचनामा कार्रवाई कर अस्पताल भेजा गया है। नागपूर जिल्हा नियोजन समितीची आर्थिक वर्ष 25-26 विकास आराखडा मंजूर करण्याकरता बैठक बोलविण्यात आली होती। त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, या वर्षात 7 ते 8 महत्त्वाचे प्रकल्प हातात घ्यायचे आहे। सेंट्रल जेल, स्थलांतर, ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर, गाव तिथे स्मशानभूमी अशा प्रश्नांना न्याय देणार आहे। नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारकडून 1000 कोटी निधी मंजूर करून घेऊ असं देखील बावनकुळे म्हणाले। आज नागपूर जिल्हा नियोजन समितीची 25-26 या वर्षामध्ये नागपूर जिल्हा शहराचा विकास आराखडा आम्ही मंजूर करतो आहे। 25-26 काळामध्ये आम्हाला 7-8 महत्वाचे प्रकल्प नागपूरचे हातात घ्यायचे आहेत। जसं मी सांगितलं, नागपूरची जेल ही जी आहे, सेंट्रल जेल, ही आम्हाला शिफ्ट करायची आहे बाबुळखेडा बिल्लोरी भागामध्ये। या ठिकाणी ॲग्रो कन्व्हेन्शनल सेंटरचं काम पूर्ण करायचं आहे। नागपूरच्या कलेक्टरेटचं प्रशासकीय इमारतीचं काम पूर्ण करायचं आहे। ग्रामीण भागातल्या, आदिवासी भागातल्या पारधी वाड्यापाड्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करायच्या आहे, मोठ्या प्रमाणावर ॲग्रोस्टॅक आणि पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे। शेतकऱ्याच्या शेतातले पांधन रस्ते, ज्याला आता आम्ही क्रमांक देतोय पांधन रस्त्यांना, ते पांधन रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर या डीपीसीच्या माध्यमातून आम्ही प्रस्तावित करतो आहोत। जलसुविधा, नागरी सुविधाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या विकासाला मजबूती देण्याचं काम आम्ही करतोय। गाव तेथे स्मशानभूमी हाही महत्वाचा विषय या ठिकाणी राहणार आहे। सोबतच झुडपी जंगल जागा, जे अनेक वर्षापासून ती केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे, ती केस लवकरात लवकर निकाली काढून 86,000 हेक्टर सुप्रीम कोर्ट 86,000 हेक्टर झोडपी जंगलाच्या जागा या पट्टे वाटपाकरता लोकांना उपलब्ध झाल्या पाहिजे। कारण या झोडपी जंगलाच्या जागेवर जवळपास 1 लक्ष परिवार हे 30 वर्षापासून 40 वर्षापासून राहतात आहे। त्यांचाही प्रश्न निकाली काढायचा आहे। अनेक प्रश्न आहेत, जवळपास 48 विभाग आहेत, डीपीसीचे 48 विभाग आहेत। 48 विभागामध्ये आम्हाला काम करायचं आहे, आणि मला वाटतं की यावर्षी चांगला निधी आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि अजित दादा फायनान्स मिनिस्टर म्हणून देतील। आणि नागपूर जिल्ह्याचा जो डीपीसीचा साईज आहे, आदिवासीच्या भागाचा असेल, एससीपीचा असेल, टीएसपीचा असेल, किंवा आमचा जनरल प्लॅन असेल, तोही वाढवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत नागपूर शहर जिल्हा माननीय नितीन गडकरी जी आहेत, देवेंद्रजी आहे, मी आहे, आमचे आशिष जयस्वालजी मंत्री आहेत, हे सर्व आमचे सर्व आमदार मिळून आणि सर्व पक्षीय आमदार मिळून या जिल्हा शहराला मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया। मध्यवर्गीयांच्या स्वप्नाचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस।
महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, फसवणुकीसह चोरीचे गुन्हे दाखल, एकास अटक तर एक फरार. आणि कारागृहातून शिक्षा भोगून आला आणि पुन्हा गेला कारागृहात बाहेर येताच केली चोरी, आरोपीकडून 7 मोबाईल जप्त. तुर्तास इथेच थांबूया. बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.